श्री स्वामी समर्थ। आज 23 एप्रिल गुरुपुष्यामृत योग। संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू शत्रू लोटांगण घालेल, पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल, पितृदोष दारिद्र्य संपेल। नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस सामान्य दिवस नाही। आज 23 एप्रिल गुरुवार। आकाश मंडळात असा एक दुर्मिळ योग जुळून आलेला आहे जो कित्येक वर्षाच्या तपश्चर्येनंतर एखाद्याच्या नशिबात येतो। आज आहे गुरुपुष्यामृत योग। शास्त्रात याला सर्वसिद्धी योग मानले जाते। म्हणजेच आजच्या दिवशी केलेला कोणताही छोटासा उपाय कधीही रिकामा जात नाही। तुमच्या आयुष्यात सध्या संकटांचा डोंगर उभा आहे का? तुम्हाला असे वाटते का की तुम्ही खूप मेहनत करताय पण यश तुमच्यापासून 2 पावले लांबच पडतंय? तुमच्या घरात विनाकारण कटकटी होतात का? किंवा तुमच्या हसत्या खेळत्या कुटुंबाला कुणाची तरी दृष्ट लागली आहे असे तुम्हाला वाटते का? कधी आपण विचार करतो की माझ्याच बाबतीत असे का घडतंय? माझे शत्रू माझ्या प्रगतीवर जळतात, माझ्या मागे गुप्तपणे कारस्थानं रचतात, माझ्या पतीच्या कामात व्यवसायात सतत अडथळे येतात आणि मुलांचे मन अभ्यासात लागत नाही। जर या प्रश्नांनी रात्रभर तुम्हाला झोपू दिले नसेल तर थांबून जा, कारण आजची ही संध्याकाळ, विशेषतः संध्याकाळी 6 ते रात्री 11:15 या काळ तुमचे नशीब पलटण्यासाठी आला आहे। आज या अमृत काळात तुम्हाला तुमच्या घरात फक्त एक छोटासा विधी करायचा आहे। तुमच्या देव्हाऱ्यातील कापुरासोबत तुम्हाला फक्त ती एक गुप्त वस्तू जाळायची आहे। ही वस्तू अशी आहे जी नकारात्मक ऊर्जेला मुळापासून उपटून फेकते। ही वस्तू जाळताच तुमच्या घरातील जुनाट, पितृदोष, दारिद्र्य आणि शत्रूने केलेले कोणतेही बाधा कापुराच्या धुरासोबत जळून खाक होईल। तुमच्या प्रगतीत अडथळा आणणारे शत्रू जे आजपर्यंत तुमची वाट पाहत होते तेच शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालतील आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल। पण लक्षात ठेवा, हा उपाय जितका शक्तिशाली आहे तितकाच तो गुप्तपणे आणि विशिष्ट पद्धतीने करणे आवश्यक आहे। ती एक रहस्यमय वस्तू कोणती आहे आणि ती कशी जाळायची हे मी या व्हिडिओच्या अगदी शेवटी सांगणार आहे। त्याआधी हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाचे नियम पाळायचे आहेत, नाहीतर त्याचे पूर्ण फळ मिळणार नाही। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत एकही सेकंद न वगळता पहा। हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी ही दैवी आणि गुप्त माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून अशाच आध्यात्मिक शक्तीची साथ तुम्हाला मिळत राहील। आणि तुमची जी काही इच्छा असेल, मग ती पतीची प्रगती असो, मुलांचे यश असो किंवा शत्रूपासून मुक्ती, ती इच्छा मनात धरून कमेंट बॉक्समध्ये आत्ता श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम गंग गणपतये नमः लिहायला विसरू नका। लक्षात ठेवा, तुमची एक कमेंट तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार करू शकते। चला तर मग जाणून घेऊया त्या महाउपायाबद्दल। मित्रांनो, आपण सर्वजण नेहमीच चांगल्या वेळेची वाट पाहत असतो, पण शास्त्रात सांगितलेला हा गुरुपुष्यामृत योग म्हणजे साक्षात भाग्याची दारे उघडण्याची गुरुकिल्ली आहे। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की या योगाला इतके महत्त्व का? ज्योतिषशास्त्रात एकूण 27 नक्षत्रे आहे, पण या सर्व नक्षत्रांमध्ये पुष्य नक्षत्राचा राजा मानला जातो। पुष्य या शब्दाचा अर्थ मुळी पोषण करणारा किंवा शक्ती देणारा असा होतो। ज्याप्रमाणे एखादी माता आपल्या बाळाचे संगोपन करते, अगदी त्याप्रमाणे पुष्य नक्षत्र आपल्या आयुष्यातील उणीवा भरून काढते। आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा निर्माण होणारा हा
योग सोन्याहून पिवळा असतो. गुरु हा ग्रह सुख, समृद्धी, ज्ञान आणि भाग्याचा कारक आहे. त्यामुळे या काळात केलेली कोणतीही साधनाही कधीच निष्फळ ठरत नाही. आज संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 11:15 पर्यंत जो वेळ आहे तो साधासुद्धा काळ नाही, तो एक अमृत काळ आहे. शास्त्रात असे म्हटले जाते की या 5 तासांच्या काळात ब्रह्मांडातील सकारात्मक लहरी पृथ्वीवर सर्वात जास्त सक्रिय असतात. या काळात तुम्ही केलेले साधे दान किंवा एखाद्या छोट्यासा जप हा 1000 पटीने अधिक फळ देतो. जर तुमच्या कपाळावर दुर्दैवाच्या रेषा असतील तर त्या पुसण्याची ताकद या अमृत काळामध्ये आहे. ज्यांच्या घरात दररोज छोट्या छोट्या गोष्टींवरून कटकटी होतात, घरात लक्ष्मी येते पण टिकत नाही, किंवा ज्यांच्या पतीला प्रचंड कष्ट करूनही नोकरीत प्रमोशन मिळत नाही, व्यवसायात सतत मंदी आहे, अशा लोकांसाठी आजचा दिवस हा एक वरदान आहे. अनेक मातांची तक्रार असते की त्यांची मुले सतत आजारी पडतात किंवा त्यांना कोणाची तरी नजर लागते. तर मित्रांनो, ही सर्व घडण्यामागे तुमच्या घरातील वास्तुदोष किंवा पितृदोष असू शकतो. आपल्याला वाटते की पितृदोष म्हणजे खूप मोठी विधी करावे लागतील, पण असे नाही. आजच्या या विशेष योगावर कापुराच्या साह्याने केलेला एक अत्यंत गुप्त आणि तुमच्या घरातील सर्व दोषांना एका क्षणात जाळून भस्म करू शकतो. कापूर हा घराला शुद्ध करतो आणि हे आपण जाणतोच, पण कापुरासोबत जेव्हा आपण ती एक विशेष वस्तू एकत्र जाळतो तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा तुमच्या घरातील नकारात्मकतेला बाहेर काढून टाकते. ती वस्तू कोणती? ती वस्तू आपण आपल्या घराच्या सुरक्षतेसाठी, पतीच्या यशासाठी आणि मुलांच्या प्रगतीसाठी कशी वापरायची मी तुम्हाला अगदी काही क्षणात सांगणार आहे. पण त्याआधी हे समजून घेणे खूप गरजेचे आहे की हा उपाय करताना तुमची मानसिक स्थिती कशी असावी. मित्रांनो, कधी तुम्ही असा विचार केला आहे का की सर्व काही ठीक चाललेलं असताना अचानक घरात आजारपण येतं, मुलांच्या अभ्यासात अचानक खंड पडतो किंवा पतीच्या व्यवसायात इथे नफा होणार असतो तिथे अचानक नुकसान होतं. हे सर्व योगायोगाने घडतं असं नाही. अनेकदा आपल्याला वाटते की आपण खूप मेहनत करतोय, प्रामाणिकपणे वागतोय, मग यश का मिळत नाही. अशा वेळी मनात शंका येते की कोणाची तरी वाईट नजर लागली नाही ना, कोणी काही करणी बाधा केली किंवा बाधा केली तर नाही ना. आजच्या या स्पर्धेच्या युगात तुमचे शत्रू केवळ बाहेर नसतात, तर ते अनेकदा आपल्या प्रगतीवर जळणारे लोक आपल्या आजूबाजूलाच गुप्तपणे वावरत असतात. हे लोक तुमच्या समोर गोड बोलतील, पण पाठीमागे तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखण्यासाठी नकारात्मक विचार करत असतात. याचाच शास्त्रात दृष्ट लागणे किंवा नकारात्मक ऊर्जा म्हटले जाते. तसेच जर तुमच्या घरात पितृदोष असेल तर पितरांच्या अतृप्त इच्छेमुळे घराच्या 4ही भिंतींमध्ये एक प्रकारची जडता येते, ज्यामुळे घरात प्रगती ऐवजी अधोगती सुरू होते. आजच्या गुरुपुष्यामृत योगावर मी जो उपाय सांगणार आहे तो केवळ एक साधी पूजा नाही, तर ते तुमच्या घरासाठी एक अदृश्य संरक्षण कवच आहे. आपण नेहमी कापूर जाळतो, पण आज आपण भीमसेनी कापूर वापरणार आहोत. भीमसेनी कापूर हा इतका सामान्य कापरापेक्षा अधिक शुद्ध आणि शक्तिशाली असतो. पण नुसताच कापूर जाळून चालणार नाही. कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्यासाठी सर्वोत्तम आहे. वैज्ञानिक दृष्टी सिद्ध झाले आहे. पण जेव्हा या कापुराला पिवळ्या मोहरीची आणि तमालपत्राच्या तुकड्याची जोड मिळते तेव्हा त्याचे रूपांतर एका प्रचंड शक्तिशाली ऊर्जेत होते. तंत्रशास्त्रात पिवळ्या मोहरीला पीत सर्पक म्हणतात. ही अशी वस्तू आहे जी वाईट शक्तींना आणि शत्रूंना, नकारात्मक विचारांना घरातून बाहेर हाकलून लावते. जेव्हा या मिश्रणातून निर्माण झालेला दिव्य धूर तुमच्या घराच्या कान्याकोपऱ्यात पसरतो तेव्हा तुमच्या घरातील वातावरणाचे शुद्धीकरण होईल. शत्रू तुमच्यावर
तुमच्या घरावर टाकलेली वाईट दृष्ट किंवा घरातील पितृदोषाचा प्रभाव या धुरासोबत क्षणात नष्ट होईल. हा उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला जाणवेल की घराचे वातावरण इतके हलके झाले आहे आणि रखडलेली कामे मार्गी लागायला सुरुवात झाली आहे. पण हा उपाय करताना एक विशिष्ट मंत्र आणि दिशा पाळणे आवश्यक आहे. जे मी पुढे सांगणार आहे तो धूर घराच्या कोणत्या कोपऱ्यातून सुरू करायचा हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. घरातील स्त्रिया या घराचा आधार असतात. आपल्या पतीचे यश आणि मुलांचे उज्ज्वल भविष्य हीच प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. जर पतीच्या कामात अडथळे येत असतील, पैसा टिकत नसेल किंवा मुलांचे मन अभ्यासात लागत नसेल तर आजचा हा उपाय संध्याकाळी 6 नंतर नक्की करा. हा उपाय केल्याने घरातील गुरुग्रह बलवान होतो. ज्योतिषशास्त्रात गुरु हा प्रगती आणि भाग्याचा कारक आहे. जेव्हा गुरु बलवान होतो तेव्हा पतीच्या मान सन्मान मिळतो, पतीला मान सन्मान मिळतो आणि मुलांच्या बुद्धीला विकास होतो. आता वेळ आली आहे त्या खास मुख्य उपायाची ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. मित्रांनो, आता वेळ आली आहे त्या मुख्य आणि अत्यंत शक्तिशाली उपायाची ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत आहात. हा विधी म्हणजे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळ्यांना जाळून टाकणारा एक महायज्ञच आहे असेच समजा. नीट लक्ष देऊन ऐका आणि शक्य असेल तर लिहून घ्या. आजच्या या अमृत काळात म्हणजे संध्याकाळी 6 ते रात्री 11:15च्या दरम्यान तुम्हाला हे साहित्य एकत्र करायचे आहे. साहित्य आणि त्याची निवड. सर्वात आधी एका तांब्याचे किंवा मातीचे पात्र घ्या. मातीचे पात्र असेल तर ते अधिक शुभ मानले जाते कारण ते पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहे. त्यात तुम्हाला 2 ते 3 मोठे तुकडे भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, जो सामान्य कापूर आपण वापरतो त्याऐवजी आपल्याला भीमसेनी कापूर वापरायचा आहे कारण याचे औषधी आणि आध्यात्मिक गुणधर्म अनेक पटीने जास्त असतात. आता या कापुरासोबत तुम्हाला घ्यायच्या आहे 2 अखंड लवंगा. अखंड म्हणजे ज्यांना वरती फूल पूर्ण आहे अशाच लवंगा निवडा. तुटलेल्या नको. त्यासोबत 1 छोटी काळी विलायची, मोठी विलायची किंवा जर ती नसेल तर तमालपत्राचा 1 छोटा तुकडा घ्या. पण आता येते सर्वात मुख्य वस्तू जिच्याबद्दल मी सुरुवातीला बोलले होते ती म्हणजे पिवळी मोहरी. पीत सर्पक. पिवळ्या मोहरी ही साक्षात माता बलगामुखीचे प्रतीक मानले जाते जी शत्रूंचा नाश करण्यात सर्वश्रेष्ठ आहे. कृती कशी करावी सांगते ऐका. सर्वात आधी पात्रात भीमसेनी कापूर प्रज्वलित करा. कापूर पेटल्यानंतर त्यात 2 अखंड लवंगा अर्पण करा. लवंगा जळताना तो सुगंध येतो तो तुमच्या घरातील नकारात्मक लहरींना खेचून घेतो. त्यानंतर त्यात थोडी पिवळी मोहरी टाका. जेव्हा मोहरी कापुराच्या संपर्कात येते तेव्हा तडतड असा आवाज येतो तेव्हा समजावे की तुमच्या घरातील दुष्ट शक्तीचा नाश होत आहे. आता सर्वात महत्त्वाचा भाग. हा कापूर जळत असताना हे पात्र घरात हातात घ्या आणि संपूर्ण घरात त्याचा धूर फिरवा. धूर फिरवताना घड्याळाच्या काट्याच्या दिशेने विशेषतः फिरा. घराचे कोपरे, कपाटांच्या मागची जागा, तुमच्या मुख्य दरवाजापाशी हा धूर थोडा वेळ स्थिर ठेवा कारण मुख्य दरवाजातून सकारात्मक ऊर्जा प्रवेश करत असते. हा विधी करता असताना मनातल्या मनात किंवा स्पष्ट आवाजात ही प्रार्थना करा. हे ईश्वरा, आजच्या या मंगल समयी माझ्या घरातील सर्व दारिद्र्य, माझ्या पतीच्या मार्गातील अडथळे, माझ्या मुलांचे आजारपण आणि सर्व शत्रुबाधा या धुरासोबत कायमचा नष्ट होऊ दे. हा उपाय का प्रभावी आहे सांगते ऐका. पिवळी मोहरी आणि कापूर जेव्हा एकत्र जळतात तेव्हा त्यातून एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा आणि स्पंदने निर्माण होतात. ही स्पंदने घरातील जडत्व म्हणजे जड वातावरण हलके करते, पितृदोषाची तीव्रता कमी करतात आणि तुमच्या शत्रूंनी तुमच्या विरुद्ध केलेल्या कोणत्याही वाईट कृती निष्क्रिय करतात. हा उपाय केल्यावर उरलेली जी राख असेल ते दुसऱ्या दिवशी सकाळी एखाद्या झाडाच्या मुळाशी टाका किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा. मित्रांनो,
हा केवळ एक उपाय नाही, तर तुमची श्रद्धा आणि निसर्गाची शक्ती त्यांचा मिलाफ आहे. हा विधी पूर्ण झाल्यावर तुम्हाला तुमच्या घरात एक वेगळी शांतता आणि प्रसन्नता जाणवेल. तर माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजच्या या मंगलसमयी गुरुपुष्यामृत योगाचा हा छोटासा पण अमोघ असा उपाय तुमच्या आयुष्यातील संकटांचे कुलूप उघडणारी गुरुकिल्ली ठरू शकतो. आपण आपल्या आयुष्यात अनेक मोठे खर्च करतो, अनेक ठिकाणी प्रयत्न करतो, पण कधी श्रद्धेने केलेला हा एक छोटासा दिवा किंवा कापराचा हा धूर ते काम करून जातो, जे लाखो रुपये खर्च करूनही होत नाही. हा उपाय केल्यावर तुमच्या मनात एक विश्वास ठेवा की आता माझे वाईट दिवस संपले आहेत. तुमच्या पतीच्या कामात तुम्हाला लवकरच गोड बातम्या मिळतील. मुलांच्या वर्तनात आणि आरोग्यात सुधारणा दिसायला लागेल आणि जो शत्रू त्रास देत होता तो आता शांत होईल. कारण आज तुम्ही केवळ उपाय केला नाही, तर ब्रह्मांडातील सर्वोच्च शक्तीला तुमच्या मदतीसाठी साथ घातली आहे. माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ फक्त स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे संकटात आहे, ज्यांच्या घरात पैशाची चणचण आहे किंवा जे मानसिक तणावाखाली आहे. हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, कारण कोणाचे तरी कल्याण होणे ही सर्वात मोठी सेवा आहे. तुमच्या एका शेअरमुळे जर कोणाच्या घरातील दुःख दूर झाले तर त्याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आठवण करून देते, जर तुम्हाला आजची ही माहिती मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, जेणेकरून भविष्यातील अशाच दुर्मिळ योगांची माहिती तुमच्याकडून कधीही मिस होणार नाही. आणि हो, तुमची श्रद्धा शब्दात व्यक्त करण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक कमेंटमध्ये एक सकारात्मक ऊर्जा आहे, जी तुमच्या संकल्पनाला बळ देईल. भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी तुम्हा सर्वांच्या इच्छा पूर्ण करोत. तुमच्या घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख समृद्धीचा वर्षाव हो, ही स्वामी चरणी प्रार्थना. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत. धन्यवाद आणि शुभ रात्री. श्री स्वामी समर्थ.